नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मागच्या सेशनमध्ये आपण आता प्राकृतिक भूगोल पाहत आहोत. मागच्या सेशनमध्ये आपण विशेषतः बघा विश्वाची उत्पत्ती आणि सूर्यमालाविषयी सविस्तर माहिती पाहिलेली आहे, जो खगोलशास्त्राचा भाग होता. पण ॲक्च्युअली आपण आज भूगर्भशास्त्र म्हणजे जिओमॉर्फॉलॉजीला सुरुवात करत आहोत. मग त्यामध्ये आपण सुरुवातीला पृथ्वी आणि पृथ्वीचे अंतरंग याविषयी सविस्तर माहिती पाहू आणि त्यानंतर पुढच्या सेशनमध्ये आपण भूगर्भशास्त्रातील म्हणजेच जिओमॉर्फॉलॉजीमधील इतर टॉपिक्स पाहूत. बघा आज विशेषतः पृथ्वी आणि पृथ्वीच्या अंतरंगामध्ये सुरुवातीला आपण पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी काही महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडले. ते सिद्धांत नेमके कोणते होते, त्यानंतर वातावरणाचा जलावरणाचा विकास कशा प्रकारे झाला, त्याचबरोबर रेखावर्त काय असतील, अक्षवर्त काय आहेत, मकरवर्त काय आहे, विषुवर्त काय आहे, याविषयी देखील आपण सविस्तर चर्चा करू. त्याचबरोबर आपण काय करणार आहोत बघा, उन्हाळा आयन दिन असेल, त्याचबरोबर हिवाळा आयन दिन असेल, मग शरद संपात असेल, मग त्याचबरोबर वसंत संपात असेल, याविषयी देखील सविस्तर पाहू. त्याचबरोबर इंटरनॅशनल वार लाईन, त्याचबरोबर इंटरनॅशनल डेट लाईन आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल टाईम लाईनविषयी देखील माहिती पाहू. त्यानंतर पुढे आपण पृथ्वीच्या अंतरंगाविषयी सविस्तर माहिती पाहू. मग त्यामध्ये आपण भूकवच म्हणजेच क्रस्ट कशा प्रकारचे असेल, त्यानंतर प्रावरण म्हणजेच मेंटल कशा प्रकारचे असेल आणि त्यानंतर कोअर म्हणजे गाभा कशा प्रकारचा असेल आणि त्यांना विभागणाऱ्या विलग म्हणजेच डिस्कंटिन्युटीज कशा प्रकारच्या असतील, याविषयी आज सविस्तर चर्चा करू. बघा चला तर आजच्या सेशनला सुरुवात करू. यामध्ये सुरुवातीला आपण पृथ्वी आणि पृथ्वीचे अंतरंग याविषयी आज सविस्तर चर्चा करू. बघा त्यामध्ये पृथ्वी आणि पृथ्वीच्या अंतरंगाविषयी विविध शास्त्रज्ञांनी विविध फिलॉसॉफरनी आपल्या थेरीज मांडले आहेत. पृथ्वीची उत्पत्ती नेमकी कशा प्रकारे झाली, त्यामध्ये आपण आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिले तर आपल्याला जाणवतं की बाबा यावर देखील बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत. मग ते देखील आपल्याला माहीत असायला पाहिजे. मग त्यामध्ये सुरुवातीला पृथ्वीच्या निर्मितीशी संबंधित महत्त्वाचे कोणकोणते सिद्धांत आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये सुरुवातीला बघा तेजोमय सिद्धांत, ज्याला नेबुलर थेरी म्हणतात. बघा काय तर तेजोमय सिद्धांत, ज्यालाच नेबुलर थेरी म्हणतात. ही थेरी कोणी मांडली असं बऱ्याचदा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं आहे. तर ही थेरी लॅपलेस यांनी मांडलेली आहे. नेबुलर हायपोथिसिस म्हणजेच नेबुलर सिद्धांत हा कोणी मांडला आहे पृथ्वीच्या उत्पत्तीविषयीचा, तर तो लॅपलास यांनी मांडलेला आहे. मग ते काय म्हणतात, नेबुला म्हणजे काय तर आकाशात तयार होणारे वायू व धुळीचे मेघ, आकाशात तयार होणारे वायू आणि धुळीचे मेघ यांना एकत्रित काय म्हटलं जातं तर नेबुला म्हटलं जातं. मग लॅपलास यांच्या सिद्धांतानुसार बघा अवकाशातील वायू आणि धूळ म्हणजेच नेबुला यांचे काही मोठे ढग गुरुत्वाकर्षणाखाली आपापसात आदळून काय झालं तर सूर्य आणि ग्रहांची निर्मिती झाली. तर ते काय म्हणतात की बाबा अवकाशातील वाळू धूळ म्हणजेच नेबुला याचे काही मोठे ढग काय झाले गुरुत्वाकर्षणाखाली आपापसात आदळल्यामुळे काय झालं तर ग्रह आणि ताऱ्यांची निर्मिती झाली, त्याचबरोबर सूर्याची निर्मिती झाली, असं यांच्या थेरीमध्ये म्हटलेलं आहे. मग आपल्याला नेबुलर हायपोथिसिस म्हटलं तर ॲटलिस्ट लॅपलास एवढं तर लक्षात असायला पाहिजे. त्यानंतर पुढे सेफिड सिद्धांत, हा सेफिड सिद्धांत डॉक्टर बॅनर्जी यांनी मांडला. सेफिड सिद्धांत कोणी मांडला म्हटलं तर डॉक्टर बॅनर्जी यांनी मांडला. तर सेफिड म्हणजे काय बघा, सूर्यापेक्षा 10 ते 20 पट मोठे असे तारे ज्यांच्या प्रखरतेत काय होतो ठराविक काळाने बदल होत जातो. तर डॉक्टर बॅनर्जी काय म्हणतात तर सेफिड थेरीमध्ये ते काय म्हणतात, सूर्यापेक्षा 10 ते 20 पट मोठे तारे ज्याच्या प्रखरतेमध्ये काय होत जाते तर ठराविक काळाने बदल होत जाते. या सिद्धांतानुसार सूर्यमालेचा उगम अशा चमकणाऱ्या ताऱ्याच्या विघटनातून झालेला आहे. तर डॉक्टर बॅनर्जी यांच्या सेफिड सिद्धांतानुसार त्यांचं म्हणणं आहे की बाबा सूर्यमालेचा उगम कशा प्रकारे झाला आहे तर या चमकणाऱ्या ताऱ्याच्या विघटनातून झालेला आहे. मग आपल्याला सेफिड सिद्धांताबद्दल काय लक्षात ठेवायचं, हे डॉक्टर बॅनर्जी यांनी मांडलेली आहे. त्यानंतर विद्युत चुंबकीय सिद्धांत, ज्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी म्हणतात. मग ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी कुणं मांडली तर ती आल्फवेन यांनी मांडलेली आहे. त्यानंतर पुढे जोड तारा सिद्धांत म्हणजेच बायनरी स्टार थेरी कोणं मांडली तर ती लिटलटन यांनी मांडलेली आहे. बघा आता यावर आपल्याला प्रामुख्याने कशा प्रकारचे प्रश्न येतात तर बघा हे जोड्या लावा फॉर्मॅटमध्ये आपल्याला प्रश्न येतात. एकीकडे आपल्याला सिद्धांत विचारला जातो आणि त्या सिद्धांताचे उद्गाते निर्माते कोण आहेत अशा प्रकारे आपल्याला विचारलं जातं. त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला लॅपलासची काय लक्षात ठेवायचे, तेजोमय सिद्धांत. त्यानंतर पुढे सेफिड थेरी कुणाची आहे तर डॉक्टर बॅनर्जी. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी कुणाची आहे तर आल्फवेन. आणि जोडतारा सिद्धांत म्हणजेच बायनरी स्टार थेरी कुणाची आहे तर लिटलटन. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा पुढे
आता पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी आता काही इतर देखील सिद्धांत आहेत, त्या देखील आपल्याला लक्षात ठेवायचे, ज्यामध्ये वायूचा सिद्धांत कोणी मांडला तर कांट यांनी मांडला. गॅसेस थेरी कोणाची आहे तर कांटची. त्यानंतर सुपरनोवा सिद्धांत कुणाचा आहे, होयले. ग्रहासंबंधी सिद्धांत प्लॅनेटिस्मल थेरी कुणाची आहे, चेंबरलिन आणि मोल्टन. भरती सिद्धांत कुणाचा आहे, जेम्स जीन्स व जेफ्री. उल्का उत्पत्ती सिद्धांत लॉकियर यांचा आहे. ह्या गोष्टी आपल्याला तोंडपाठ असल्या तर खूप बेटर होईल बघा, ज्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, वायूचा सिद्धांत म्हटलं तर कांट, त्यानंतर सुपरनोवा सिद्धांत म्हटलं तर होयले, त्यानंतर ग्रहासंबंधी सिद्धांत म्हटलं चेंबरलिन व मोल्टन, त्यानंतर भरती सिद्धांत ज्याला आपण टायडल हायपोथिसिस किंवा टायडल थेरी म्हणतो, जेम्स जीन्स व जेफ्री यांनी मांडला. तर उल्का उत्पत्तीचा सिद्धांत कोणी मांडला तर लॉकियर यांनी मांडलेला आहे. अशा प्रकारे आपण पृथ्वीच्या उत्पत्ती संबंधित काही महत्त्वपूर्ण सिद्धांत पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर बघा पुढे, आता आपण बघितलं की पृथ्वीची निर्मिती झाली, ग्रहांची निर्मिती झाली, मग पृथ्वीवर नेमका शिलावरणाचा लिथोस्फिअरचा विकास कशा प्रकारे झाला तर बघा, पृथ्वी प्राथमिक अवस्थेत काय होती, अस्थिर होती. पृथ्वी प्राथमिक अवस्थेत अस्थिर होती. त्यानंतर तिच्या घनतेमध्ये हळूहळू काय झाली, वाढ झाल्यामुळे आतील तापमान वाढले. सुरुवातीला पृथ्वी कशी होती, अस्थिर होती. त्यानंतर बघा तिच्या काय झालं, घनतेमध्ये हळूहळू वाढ झाल्यामुळे काय झालं, तिच्या आतील भागाचं तापमान वाढल्याचं आपल्याला दिसून येतो. त्यामुळे आतील घटक तिच्या घनतेनुसार काय होऊ लागले, विभक्त होऊ लागले. त्यामुळे अवजड पदार्थ म्हणजे हेवी मेटल्स काय झाले, केंद्राकडे आतील भागाकडे गेले, तर हलके पदार्थ काय झालं तर बाह्य भागाकडे आले आणि त्यातूनच आपल्याला कवचाची म्हणजेच भूपृष्ठाची निर्मिती झाल्याचं दिसून येतं. त्यानंतर भिन्नतेच्या प्रक्रियेमुळे पृथ्वी निर्मिती करणारे घटक वेगवेगळ्या थरात विभागले गेले. काय तर भिन्नतेच्या प्रक्रियेमुळे पृथ्वीची निर्मिती करणारे घटक वेगवेगळ्या विभागात विभागले गेले. त्यामधूनच काय झालं, कवच असेल, प्रावरण असेल किंवा गाभा असेल, असे पृथ्वीचे विविध स्तर निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढे आपण वातावरणाचा विकास नेमका कशा प्रकारे झाला, वातावरण कशा प्रकारे डेव्हलप होत गेलं त्याचे काही टप्पे पाहू. सुरुवातीला पहिल्या टप्प्याचा विचार केला तर जुन्या वातावरणाचा नाश झाला. पृथ्वीच्या उत्पत्तीच्या सुरुवातीला ज्या प्रकारचं वातावरण होतं ते हळूहळू आता कुठेतरी आपल्याला विलास होताना दिसून येतं. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचा विचार केला तर पृथ्वीच्या आतील तप्तपणाचा वातावरण निर्मितीत हातभार लागला. आता दुसऱ्या टप्प्यात काय झालं तर पृथ्वीच्या आत भागात जो तप्तपणा होता त्यामुळे कुठेतरी आपल्याला वातावरण निर्मितीमध्ये हातभार लागल्याचं दिसून येतं. आणि तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेद्वारे सजीवाद्वारे काय झालं तर वातावरणाची सुधारित रचना निर्माण झाल्याचं दिसून येतं. त्यानंतर पुढे बघा, पृथ्वीच्या थंड होण्याच्या प्रक्रियेदरम्यान पृथ्वीच्या अंतर्गत घनपदार्थापासून वायू व पाण्याची वाफ बाहेर पडली. कशापासून तर पृथ्वीच्या अंतर्गत जे घनपदार्थ होते त्यापासून काय झालं तर वायू आणि पाण्याची वाफ काय झालं बाहेर पडली आणि त्यातूनच सध्याच्या वातावरणाची उत्क्रांती झाल्याचं आपल्याला समजून येतं. त्यानंतर पृथ्वीच्या वातावरणामध्ये सुरुवातीला कशाचं प्रमाण जास्त होतं असं म्हटलं तर आपल्याला माहीत असायला पाहिजे, पाण्याची वाफ, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, अमोनिया, अगदी अल्प प्रमाणात ऑक्सिजन होता. पृथ्वीच्या पूर्वीच्या वातावरणामध्ये सध्या जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे त्याच्या तुलनेत अगदी अल्प प्रमाणात होतं. परंतु कशाचं प्रमाण जास्त होतं, मग पाण्याची वाफ असेल, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि अमोनिया या घटकांचं प्रमाण आधी जास्त प्रमाणात होतं. त्यानंतर पुढे बघा, आपण आता वातावरणाच्या विकासानंतर आपण जलावरणाचा विकास नेमका कसा झाला ते पाहू. बघा, जलावरणाच्या विकासाचा विचार केला तर सततच्या ज्वालामुखीच्या विस्फोटामुळे पाण्याची बाष्प व वायू वातावरणात येत राहिले. बघा, त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला काय होताना दिसते, ज्वालामुखीचे विस्फोट होताना दिसतात आणि त्यातूनच कुठेतरी पाण्याची वाफ आणि वायू वातावरणात येत राहिले आणि त्यानंतर पुढे पृथ्वी थंड होऊ लागली आणि तसेच पृथ्वीचे सांद्रीभवन झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर वातावरणातील CO2 पाण्यात विरघळला, यामुळे तापमानात अजून घट झाली व जास्त सांद्रीभवन होऊन मोठ्या प्रमाणात पाऊस पडू लागला आणि अशा प्रकारे आपल्याला जलावरणाची निर्मिती झाल्याचं दिसून येतं. आता याच्यानंतर आपण बघा, पृथ्वीला दोन भागात विभागणारे नॉर्थ साऊथ किंवा ईस्ट वेस्ट या दोन रेषा आहेत, त्याविषयी सविस्तर माहिती पाहू. मग त्यांचा विचार केला तर आपल्याला सुरुवातीला काय तर आडव्या रेषा पाहायच्यात, ज्याला आपण काय लॅटिट्यूड म्हणणार आहोत, आणि ज्या उभ्या रेषा आहेत पृथ्वीवर त्याला लॉंगिट्यूड म्हणणार आहोत. मग ते लॅटिट्यूड नेमके काय आहेत, लॉंगिट्यूड नेमके काय आहेत, त्यांचे वैशिष्ट्ये काय आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहू. आता बघा, अक्षवर्ताचा विचार केला तर ज्याला आपण लॅटिट्यूड म्हणतो. मग अक्षवर्त म्हणजे काय, आपण इथेच पाहिल्याप्रमाणे या आकृतीमध्ये पृथ्वीवर आपल्याला ज्या आडव्या आपल्याला समजण्यासाठी किंवा आपल्या वातावरणाची
क्षेत्ररचना, भूरचना किंवा वातावरणामधील काही महत्त्वपूर्ण घटक समजून घेण्यासाठी आपण काय केले आहेत, पृथ्वीच्या आपण काय म्हणतो, पृथ्वीवर काय आपण काल्पनिक रेषा आखलेल्या आहेत. मग त्या काल्पनिक रेषा, ज्या आडव्या काल्पनिक रेषा आहेत त्यांना काय म्हणतात, तर अक्षवर्त, आणि उभ्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात, तर रेखावर्त. मग अक्षवर्त नेमकं म्हणजे काय, तर पृथ्वीच्या उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव दरम्यान समान अंतरावर असणाऱ्या आडव्या रेषांना काय म्हणतात, तर अक्षवृत्त असे म्हणतात. तर काय, तर पृथ्वीच्या उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांच्या दरम्यान समान अंतरावर असणाऱ्या आडव्या रेषांना काय म्हणतात, अक्षवृत्त. तर इथं आपण आकृतीच्या माध्यमातून असं समजू शकतो की बाबा ह्या आडव्या रेषा आहेत पृथ्वीच्या, ह्यांना आपण अक्षवर्त म्हणतो. मग आता अक्षवर्ताची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत, मग अक्षवर्त काय समजू घेऊ. अक्षवर्त हे परस्परांना समांतर असतात. बघा इथं बघा कशा प्रकारे आपण दाखवलं की अक्षवर्त हे परस्परांना काय समांतर असताना दिसून येतात. त्यानंतर 0 डिग्री अक्षवर्त म्हणजे विषुवर्त, आणि विषुवर्त हे सर्वात लांब अक्षवर्त आहे. पृथ्वीवरच्या ज्या आडव्या काल्पनिक रेषा आहेत त्याच्यामधील 0 डिग्री म्हणजे काय, तर विषुवर्त, ज्याला आपण इक्वेटर म्हणतो. त्याचबरोबर विषुवर्त ही सर्वात लांबचं मोठं अक्षवर्त आहे. त्याचबरोबर या अक्षवृत्तामुळे पृथ्वीचे 2 भागामध्ये विभागणी झाली, एक उत्तर गोलार्ध, एक दक्षिण गोलार्ध. विषुवर्ताच्या उत्तरेकडील भागाला उत्तर गोलार्ध तर दक्षिणेकडील भागाला आपण दक्षिण गोलार्ध म्हणतो. मग उत्तर गोलार्धात 90 तर दक्षिण गोलार्धात 90 अशा एकूण 181 अक्षवृत्त आहेत. टोटल लॅटिट्यूड किती आहेत, तर 181. 90 नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये आहेत, तर 90 सदर्न हेमिस्फिअरमध्ये आहेत, आणि एक इक्वेटर. त्यानंतर पुढे बघा, अक्षवृत्ताची लांबी विषुवर्ताकडून ध्रुवाकडे जाताना काय होते, कमी कमी होत जाते. अक्षवृत्ताची लांबी विषुवर्ताकडून ध्रुवाकडे जाताना आपल्याला कमी कमी होत जाते. आता हे सपोज हे इक्वेटर आहे बघा, मग इकडं जाताना काय त्याची लांबी आपल्याला कमी कमी होताना दिसून येते. मग इकडे खाली जसे जसे ते ध्रुवाकडे जाईल त्याची लांबी कमी कमी होताना दिसून येते. मग अक्षवर्त गोलाकार असून 2 लगतच्या अक्षवर्तातील अंतर सर्वत्र समान आहे. तर काय, तर अक्षवर्त हे गोलाकार असून 2 लगतच्या अक्षवर्तातील अंतर सर्वत्र समान आहे. मग ते अंतर नेमकं किती आहे, तर 111 किलोमीटर आहे. 2 अक्षवर्तातील अंतर समान आहे, मग ते समान अंतर किती आहे, तर 111 किलोमीटर. ह्या बाबी लक्षात ठेवायच्या आहे. त्यानंतर पुढे बघा, लॉंगिट्यूड, ज्याला रेखावर्त म्हणतात. मग पृथ्वीवर ज्या उभ्या काल्पनिक रेषा आहेत त्यांना आपण काय म्हणतो, तर लॉंगिट्यूड म्हणतो. यामुळे काय होले, पृथ्वीचे पश्चिम भाग आणि पूर्व भागामध्ये पृथ्वीची विभागणी झालेली आहे. मग पृथ्वीच्या पृष्ठभागावर उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जाणारी आणि विषुवर्ताला काटकोनात छेदणारी जी अर्धवर्तुळे आहेत त्यांना रेखावर्त किंवा लॉंगिट्यूड असे म्हणतात. बघा मग त्याच्या वैशिष्ट्याचा विचार केला तर लंडन शहराजवळील ग्रीनिच उपनगरावरून जाणारे रेखावर्ताला आपण 0 डिग्री लॉंगिट्यूड म्हणतात. बघा मग ते कुठून जातं 0 डिग्री लॉंगिट्यूड, तर लंडन शहरामधील ग्रीनिच उपनगरामधून जातं. मग त्यावरून आपण काय म्हणतो की एक भाग ईस्ट आहे तर एक भाग वेस्ट आहे. बघा मग ग्रीनिचपासून पश्चिमेला 180 रेखावर्त तर पूर्वेला 180 रेखावर्त, असे एकूण मिळून किती रेखावर्त आहेत, 360 रेखावर्त आहेत. म्हणजे 360 लॉंगिट्यूड आहेत. मग लॅटिट्यूड आपण बघितले तर 181 होते आणि लॉंगिट्यूड किती आहेत 360. बघा सर्व रेखावर्ते समान लांबीची असून ते 2 लगतच्या रेखावर्तातील अंतर विषुवर्तापासून ध्रुवाकडे जाताना कमी होत जाते. याचं देखील त्याचप्रमाणे 2 रेखावर्ते समान लांबीची असून 2 लगतच्या रेखावर्तातील अंतर विषुवर्तापासून ध्रुवाकडे जाताना कमी कमी होत जातं, आणि अशाच प्रकारे आपण याचं देखील पाहिलेलं होतं. त्यानंतर अशा प्रकारे आता अक्षवृत्त आणि रेखावर्त हे या काल्पनिक रेषा आपण पृथ्वीवर का मांडल्या, का रेखाटल्या, त्याचे खरोखर काय फायदा आहे. तर अक्षवृत्ताचा विचार केला तर आपल्याला त्यावरून काय करता येतो, हवामानाचा अंदाज बांधता येतो. काय, तर अक्षवृत्तावरून आपल्याला काय करता येतो, हवामानाचा अंदाज बांधता येतो, आणि तर रेखावर्तावरून आपल्याला वेळेचा अंदाज बांधता येतो. मग आपल्यासाठी अक्षवृत्त कशासाठी महत्त्वपूर्ण आहेत, आपल्याला जर हवामानाचा अंदाज बांधायचा असेल तर आपल्याला काय महत्त्वपूर्ण आहेत, तर अक्षवृत्ते, आणि आपल्याला वेळेचा अंदाज बांधायचा असेल तर रेखावर्त ही आपल्याला मदत करते. त्यानंतर आपण पुढे पाहू, पृथ्वीवर आणखी काही महत्त्वपूर्ण रेषा रेखाटलेल्या आहेत, त्याला आपण कर्कवृत्त म्हणतो किंवा मकरवर्त म्हणतो. आता बघा आकृतीमध्ये इथे लक्ष द्या सर्वांनी की बाबा इक्वेटर इथे आहे, पृथ्वीच्या मध्यभागातून जाणार लॅटिट्यूड म्हणजे इक्वेटर. मग त्याच्यावर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे मकरवर्त, आणि त्याच्या खाली ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन टॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे कर्कवर्त, तर टॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न म्हणजे मकरवर्त. बघा आता 0 डिग्रीवर काय आहे, तर इक्वेटर आहे. 23.5 नॉर्थ आणि 23.5 साऊथवर काय आहे, तर 23.5 साऊथवर टॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न म्हणजेच मकरवर्त आहे, तर 23.5 नॉर्थवर आपल्याला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पाहायला मिळतं. मग आता आपण या ट्रॉपिक ऑफ
कॅन्सरविषयी सर्वात लक्षात ठेवू. विषुववृत्ताच्या उत्तरेला 23.5 नॉर्थ अंतरावर असलेल्या अक्षवृत्ताला काय म्हणतात? कर्कवृत्त म्हणतात. तर विषुववृत्ताच्या दक्षिणेला 23.5 साऊथ अंतरावर असणाऱ्या अक्षवृत्ताला मकरवृत्त असे म्हणतात. बघ, अशा प्रकारे तुम्हाला या बाबी समजल्या असतील. त्यानंतर आर्किटिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त. मग याच आकृतीमध्ये बघा, इथे आर्किटिक वृत्त म्हणजेच विषुववृत्ताच्या उत्तरेला 66.5 नॉर्थवर आपल्याला आर्किटिक, तर विषुववृत्ताच्या दक्षिणेला 66.5 साऊथवर 66.5 साऊथला अंटार्क्टिक पाहायला मिळतं. मग त्याविषयी आणखी माहिती पाहू. तर आर्किटिक वृत्त म्हणजे 66.5 उत्तर अक्षवृत्ताला आर्किटिक, तर 66.5 दक्षिण अक्षवृत्ताला आपण अंटार्क्टिक वृत्त असे म्हणतो. अशा प्रकारे आपण रेखावृत्त असेल, त्याचबरोबर अक्षवृत्त असेल, त्यानंतर आर्किटिक वृत्त असेल किंवा अंटार्क्टिक वृत्त असेल, त्याचबरोबर टॉपिक ऑफ कॅन्सर, टॉपिक ऑफ कॅप्रिकॉन याविषयी माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर बघा, आता आपण म्हटलं की बाबा लॉंगिट्यूडून आपल्याला प्रमाण वेळ काढण्यास किंवा वेळेचा अंदाज बांधण्यास मदत होतो. मग ती प्रमाण वेळ किंवा स्थानिक वेळ नेमकी काय आहे ते पाहू. बघा, ग्रीनिच शहरामधून जाणाऱ्या रेखावृत्ताला प्रमाण मानून पृथ्वीची 24 कालविभागामध्ये गणना केली जाते. आता ग्रीनिच आपलं किती आहे? 0 डिग्री लँग्युट्यूड आहे. मग त्याला प्रमाण मानून काय केलं आहे की पृथ्वीची 24 कालविभागात गणना केलेली आहे. मग बघा, पृथ्वीला 24 तासात स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 360 डिग्री प्रवास करते. बघा, एका दिवसामध्ये म्हणजे 24 तासामध्ये पृथ्वी स्वतःभोवती फेरी मारण्यास किती पूर्ण करते? तर 360 डिग्री प्रवास पूर्ण करते. मग त्यावरून आपण अंदाज बांधू शकतो. बघा, तर बघा, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्याने काय, तर पृथ्वी कशी फिरते? बघा, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्याच असल्याने ग्रीनिचच्या पूर्वेला देशात सूर्य लवकर उगवतो. आता पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. मग लॉंगिट्यूड म्हणजेच ग्रीनिचच्या पूर्वेकडील देशामध्ये सूर्य आपल्याला जनरली लवकर उगवताना दिसतो. म्हणून ग्रीनिचच्या पूर्वेकडे जाताना 1 डिग्रीला 4 मिनिटे एवढा वेळ वाढत जातो व पश्चिमेकडे जाताना तो कमी होत जातो. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की बाबा भारताची प्रमाण वेळ ही 5.5 तास पुढे आहे. 0 डिग्री लॉंगिट्यूडपासून भारताची प्रमाण वेळ किती आहे? 5.5 तास पुढे आहे. आपल्याला लक्षात ठेवते, पुढे आहे. आपल्याला परीक्षेत मागे आहे, पुढे आहे करून कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात, तर आपल्याला हे लक्षात ठेवायचे. मग भारताच्या प्रमाण वेळेचा विचार केला तर 82.5 ईस्ट असून काय, तर 82.5 माहीत असून देखील चालत नाही. मग 82.5 काय आहे? ईस्ट आहे का वेस्ट आहे का, हे देखील महत्त्वाचं आहे की बाबा 82.5 ईस्ट आहे. मग ती कुठून जाते? तर उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमधून जाते. आणि भारताची प्रमाण वेळेचा विचार केला तर ती कोणकोणत्या राज्यातून जाते? त्यामध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, आंध्र प्रदेश या 5 राज्यातून जाते. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारताची प्रमाण वेळ 82.5 ईस्ट जाते म्हटलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश या 5 राज्यामधून जाते. आपल्याला गेल्या वर्षीच पूर्वपरीक्षेला विचारलं होतं बाबा कर्कवृत्त किती राज्यातून जातं? जे 8 राज्यामधून जातं. गुरामध्ये 36 जारी, बंग, मिझो, त्रिपुरारी ही त्याची ट्रिक्स आहे. मग ते देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढे बघा, आंतरराष्ट्रीय वाररेषा किंवा दिनांक रेषा आपण म्हणू शकतो. आता आंतरराष्ट्रीय वाररेषेचा विचार केला तर 0 डिग्री रेखावृत्ताच्या विरुद्ध दिशेला असणाऱ्या 180 डिग्री रेखावृत्तावर वार दिनांकमध्ये आवश्यक तो बदल करण्यासाठी जी रेखा कल्पलेली आहे तिला आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हणतात. बघा, मग या आंतरराष्ट्रीय वाररेषेचा विचार केला तर पॅसिफिक महासागर म्हणजेच बेरिंग सामुद्रधुनीमधून ही आपल्याला जाताना दिसून येते. त्याचबरोबर ही रेषा सरळ नसून ती तिचा मार्ग बदललेला आहे. मग आता आकृतीमध्ये आपण पाहू शकतो की बाबा आपल्याला टाईम लाईन म्हणजेच ग्रीनिचमधून गेलेली आपल्याला इथे पाहायला मिळते आणि इंटरनॅशनल वार लाईन आपल्याला इकडे बेरिंगच्या सामुद्रधुनीमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर पुढे बघा, आता आपण काही महत्त्वपूर्ण टर्मिनॉलॉजी पाहिल्यानंतर आता पृथ्वीविषयी काही गोष्टी पाहू. बघा, मग त्यामध्ये सुरुवातीला आपण रोटेशन म्हणजेच परिवलन आणि त्यानंतर परिभ्रमण या संकल्पना पाहणार आहोत. मग सुरुवातीला परिवलन म्हणजे नेमकं काय, तर पृथ्वीच्या गतीचाच हे भाग आहे, मोशन ऑफ अर्थ. मग त्यामध्ये सुरुवातीला रोटेशन म्हणजे काय, तर पृथ्वी स्वतःभोवती एका आसाभोवती फिरते. पृथ्वी काय स्वतःभोवती फिरणे म्हणजे काय, तर परिवलन होय. तर ती उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुवातून जाते. पृथ्वीला या स्वतःच्या फिरण्याला काय, परिवलन म्हणतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरणे याला काय म्हणतात? आपल्याला रोटेशन असे म्हणतात. तर ती काय करते?
उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुवातून जाते असताना आपल्याला पाहायला मिळते. बघा, परिवलनाच्या वेगाचा विचार केला तर म्हणजे काय, तर रोटेशनच्या वेगाचा विचार केला तर विषुवृत्तावर हा सर्वाधिक आहे, तर ध्रुवाकडे जाताना हा कमी होताना दिसून येतो. मग रोटेशन हे काय, तर सर्वाधिक कुठे आहे, तर विषुवृत्तावर आहे आणि ते कुठे कमी होताना दिसते आपल्याला, जनरली ध्रुवाकडे जाताना. मग परिवलनाचा सर्वात फायदा काय, तर आपल्याला दिवस आणि रात्रची स्थिती यामुळे तयार होताना दिसून येते. खालीलपैकी कशामुळे दिवस व रात्रीची स्थिती तयार होते, तर ते काय आहे, तर रोटेशन आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मग परिवलनामुळे तयार होत असलेल्या बलामुळे वेगवेगळ्या गोलार्धामध्ये समुद्राचे प्रवाह वारे यांच्या दिशामध्ये बदलल्या जातात. काय, तर परिवलनामुळे तयार होत असलेल्या बलामुळे वेगवेगळ्या गोलार्धात समुद्राचे प्रवाह असतील, वारे असतील, यांच्या दिशामध्ये बदल होतो आणि ते त्यास काय म्हणतात, कोरिओलिस फोर्स असे म्हणतात. बघा, परिवलनामुळे दररोज दोनदा समुद्राच्या लाटामध्ये वाढ किंवा घट होताना आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपण परिवलनाविषयी सविस्तर माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर पुढे परिभ्रमण म्हणजे काय, तर त्याला आपण रिव्होल्यूशन म्हणतो. पृथ्वी सूर्याभोवती लंब वर्तुळाकार कक्षेत फिरत असते, त्यास परिभ्रमण म्हणतात. मग परिभ्रमण म्हणजे काय, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे. मग पृथ्वी सूर्याभोवती फिरताना कशा प्रकारे फिरते, तर ती लंब वर्तुळाकार फिरत असते. बघा, आणि परिभ्रमणाची गती किती आहे, 29.6 किलोमीटर. त्यानंतर एक परिभ्रमण करण्यासाठी पृथ्वीला 365 दिवस लागतात, म्हणजेच 1 वर्ष लागतं. आणि परिभ्रमणामुळे काय होतं, ऋतू निर्माण होते. बघा, आता परिवलनाचा विचार केला तर आपल्याला दिवस रात्र होताना दिसतात, तर परिभ्रमणाचा विचार केला तर आपल्याला ऋतूंची, सीझनची निर्मिती होताना दिसून येते. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर काही आणखी महत्त्वपूर्ण बाबी पाहू, ज्याला अपहेलन, पेरिहेलन या संकल्पना म्हणून ओळखलं जातं. अपहेलन म्हणजे अपसूर्य स्थिती. अपहेलन म्हणजे काय, अपसूर्य स्थिती. पृथ्वी जेव्हा सूर्यापासून कमाल अंतरावर असते त्याला अपसूर्य स्थिती म्हणतात. ही 4 जुलैला होते. बघा, पृथ्वी जेव्हा सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते तेव्हा त्याला काय म्हणतात, अपसूर्य स्थिती म्हणजेच अपहेलन. त्याचा विचार केला तर बघा, ही आकृतीमध्ये अपहेलन जनरली 4 जुलैला होतं. मग बघा, 64.5 मिलियन इतकी पृथ्वी आपल्याला सूर्यापासून दूर असताना दिसते. तर पेरिहेलन म्हणजे काय, पृथ्वी जेव्हा सूर्यापासून किमान अंतरावर असते त्याला उपसूर्य स्थिती ही 3 जानेवारीला दिसते. आणि पेरिहेलन आपल्याला 3 जानेवारीला पृथ्वी 94 मिलियन माइल्स आपल्याला सूर्यापासून दूर असताना दिसून येते. मग अपहेलन म्हणलं तर जास्तीत जास्त लांब असणे आणि ते केव्हा असतं, 4 जुलैला. आणि पेरिहेलन म्हणलं तर पृथ्वी सूर्याच्या जवळ असणे, म्हणजेच ते काय, तर पेरिहेलन ते कधी होतं, 3 जानेवारीला. त्यानंतर पुढे बघा, आता ऋतूचा विचार केला तर मग ह्यामध्ये आपण सुरुवातीला पाहू उन्हाळा आयन दिन, ज्याला समर सॉलिस्टिक म्हणतात. त्यानंतर विंटर सॉलिस्टिक आणि त्यानंतर शरद संपात, वसंत संपात. यावर आपल्याला बऱ्याचदा जोड्या लावा प्रश्न येतात किंवा स्टेटमेंट टाईप प्रश्न येतात, तेव्हा आपला चुकता कामा नये. मग बघा, उन्हाळा आयन दिन केव्हा असतो, 21 जून. या स्थितीला सूर्याची किरणे कर्कवृत्तावर लंबरूप पडतात, त्याला उन्हाळ्यातील आयन दिन म्हणतात. बघा, 21 जूनला काय होतं, तर जनरली सूर्याची किरणे आता कर्कवृत्त म्हणजे टॉपिक ऑफ कॅन्सरवर आपल्याला लंबवृत्त पडताना दिसतात, त्याला उन्हाळ्यातील आयन दिन म्हणतात. मग उन्हाळ्यातील आयन दिन कधी आहे, तर 21 जून. आता 21 जूनला नेमकं काय होतं, तर उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असतो आणि दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा असतो. मग उत्तर गोलार्धामध्ये कोणत्या तारखेला उन्हाळा असतो म्हटलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की बाबा 21 जूनला. आणि दक्षिण गोलार्धामध्ये केव्हा हिवाळा असतो, तर 21 जूनला. त्यानंतर उत्तर गोलार्धात 21 जून हा सर्वात मोठा दिवस आहे आणि सर्वात लहान रात्र आहे. बघा, उत्तर गोलार्धाचा विचार केला तर 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे आणि ती सर्वात छोटी रात्र आहे. मग 21 जूनच्या एकदम अपोजिट सिच्युएशन कुठं असेल, तर म्हणजे सदर्न हेमिस्फिअरमध्ये असेल, ज्याला आपण दक्षिण गोलार्धात म्हणतो. मग 21 जूनला उत्तर गोलार्धात उन्हाळा असेल तर त्याच्या अपोजिट आता आपल्याला दक्षिण गोलार्धामध्ये स्थिती पाहायला मिळते. त्यानंतर पुढे आपण बघू हिवाळा आयन दिन, 22 डिसेंबर. 22 डिसेंबरला उत्तर गोलार्धामध्ये आपल्याला हिवाळा पाहायला मिळतो. या स्थितीत सूर्याची किरणे मकरवृत्तावर लंबरूप पडतात, या स्थितीला हिवाळ्यातील आयन दिन म्हणतात. मग दक्षिण गोलार्धात उन्हाळा तर उत्तर गोलार्धात हिवाळा सुरू असतो. मग 22 डिसेंबरची रात्र ही उत्तर गोलार्धात सर्वात मोठी रात्र आणि दिवस सर्वात कमी, आणि या उलट परिस्थिती दक्षिण गोलार्धामध्ये पाहायला मिळते. तर बघा, त्या आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर उन्हाळा आयन दिन समर सॉलिस्टिक 21 जूनला आणि त्यानंतर हिवाळा आयन दिन 22 डिसेंबरला, विंटर सॉलिस्टिक, आणि याच्याच अपोजिटमध्ये आपल्याला सदर्न हेमिस्फिअरमध्ये आपल्याला ऋतू बदलताना दिसून येतं. त्यानंतर पुढे बघा वसंत संपात, ज्याला स्प्रिंग इक्विनॉक्स म्हणतात. मग वसंत संपातचा विचार केला तर 21 मार्च या दिवशी सूर्याची किरणे विषुवृत्तावर लंबरूप पडतात म्हणून याला वसंत संपात म्हणतात. मग या दिवशी सर्वत्र दिवस व रात्र समान असते. खालीलपैकी कोणत्या दिवशी दिवस व रात्र समान असते, तर ती आहे 21 मार्च.
आणि 21 मार्चनंतर सूर्य उत्तरेकडे सरकू लागतो, त्याला उत्तरायण असे म्हणतात. उत्तरायण नेमकं केव्हा होतं तर 21 मार्च नंतर. त्यानंतर शरद संपात म्हणजे 23 सप्टेंबर या दिवशी सुद्धा सूर्याची किरणे विषुववृत्तावर लंबरूप पडतात, त्याला शरद संपात असे म्हणतात. आणि दिवस रात्र सारख्या वेळेचे असतात. 23 सप्टेंबर नंतर सूर्य आता दक्षिणेकडे झुकू लागतो, त्यामुळे त्याला दक्षिणायन असे म्हणतात. आता यावर प्रश्नाचा विचार केला तर आपल्याला कशा प्रकारे यावर देखील आपल्याला मोस्टली जोड्या लावा टाईप प्रश्न येतात. मग उन्हाळायन दिन केव्हा आहे, हिवाळायन दिन कधी आहे, शरद संपात काय आहे, वसंत संपात कधी आहे, यावर आपल्याला जोड्या लावाटामध्ये प्रश्न येतात, तेव्हा आपलं हे चुकता कामा नाही. त्यानंतर बघा आता पृथ्वीच्या उत्क्रांतीविषयी आपण थोडी माहिती पाहण्याचा प्रयत्न करू. इथे जिओलॉजिकल पिरियड ऑफ अर्थ ज्यावर देखील आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत. मग इव्होल्युशनचे कोणकोणते टप्पे आहेत तेच पाहण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीला आपल्याला कॅम्ब्रियन टप्पा पाहायला मिळतो, त्यानंतर ओडोसियन, त्यानंतर डिओनियन, त्यानंतर कार्बनिफेरस, त्यानंतर पर्मियन, ट्रायसिस, ज्युरासिस, क्रेटेसियस, टर्शरी अँड क्वार्टर्नरी. आता याचा विचार केला तर आपल्याला आयोगाने मागे 1-2 वर्षापूर्वी यावर प्रश्न देखील विचारला होता की बाबा जिओलॉजिकल पिरियडचा असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डरनं क्रम लावा. मग तेव्हा त्यांनी काय विचारलं होतं की सुरुवातीला कॅम्ब्रियन, त्यानंतर कार्बनिफेरस, त्यानंतर पर्मियन, त्यानंतर टर्शरी आणि त्यानंतर क्वार्टर्नरी, अशा प्रकारे ते विचारलं होतं. मग कॅम्ब्रियनचा विचार केला तर आपल्याला पृथ्वी तलावर फर्स्ट फिश प्रथम मासे आल्याचे दिसून येतात. फर्स्ट क्वाड्रेट्स ॲनिमल विथ बॅकबोन आपल्याला केव्हा आलेले दिसतात कॅम्ब्रियनमध्ये. त्यानंतर ओडोव्हिसियनमध्ये मेजर डायव्हर्सिफिकेशन आपल्याला ॲनिमल झाल्याचं दिसलं. त्यानंतर सिलुरियन म्हणजे फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लॅन्ट आपल्याला आल्याचे दिसतात. त्यानंतर डेओनियनमध्ये फर्स्ट ॲम्फिबियन फिश डायव्हर्सिटी झाल्याचं दिसतं. त्यानंतर पुढे कार्बनिफेरस युगामध्ये आपल्याला रेप्टाईल सरपटणारे प्राणी फर्स्ट टाईम कधी आले कार्बनिफेरस युगात आले. ट्री सिम्स ट्री या काळात आले. त्यानंतर पर्मियनमध्ये या काळामध्ये मेजर एक्सटेन्शन झाल्याचं दिसून येतं, ज्यामध्ये रॅप्टिल डायव्हर्सिटी झाली. त्यानंतर पुढे ट्रायसिस फर्स्ट मॅमल कधी आले हो तर ट्रायसिसमध्ये आले. आणि डायनासोर आपल्याला ट्रायसिसच काळात आलेले दिसतात. त्यानंतर ज्युरासिस काळामध्ये पहिल्यांदा पक्षी आले, ज्यामध्ये डायनोसर डायव्हर्सिटी झाल्याची दिसते. त्यानंतर पुढे क्रेटेशियस कालखंडामध्ये आपल्याला डायनोसरांचा नाश झाल्याचा दिसतो, ज्यामध्ये फर्स्ट प्रायमेट्स, फर्स्ट फ्लॉवरिंग प्लांट, त्यानंतर टर्शरीमध्ये मॅमल डायव्हर्सिटी आणि सगळ्यात शेवटी क्वार्टर्नरीमध्ये मानवाची उत्क्रांती झाल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे आपल्याला हे जिओलॉजिकल पिरियड लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढे आता आपण पृथ्वीविषयी काही जनरल गोष्टी पाहिल्यानंतर आता पृथ्वीचा इंटरनल भाग म्हणजेच पृथ्वीचा अंतरंगाविषयी सविस्तर चर्चा करू. मग पृथ्वीच्या अंतरंगाचा विचार केला तर आपल्याला मेजर सोर्सचा विचार केला तर काही डायरेक्ट सोर्स आहेत, काही इनडायरेक्ट सोर्स आहेत. मग डायरेक्ट सोर्स कोणते आहेत, इनडायरेक्ट सोर्स कोणते आहेत ते पाहू. मग डायरेक्ट सोर्सचा विचार केला तर खाणकाम. आता अनेकदा मोठ्या खाणी आहेत ज्या कित्येक किलोमीटर खोल खोदल्या जातात, त्यामधून आपल्याला पृथ्वीच्या गाभ्यामध्ये नेमकं काय आहे याविषयी एक जनरलिस्टिक माहिती मिळते. त्यानंतर पुढे बघा ज्वालामुखीचा उद्रेक. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या माध्यमातून पृथ्वीच्या अंतरंगातील भाग आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावर येताना दिसतो, त्यावरून आपण प्रेडिक्शन करू शकतो की बाबा असं असू शकेल. त्याचबरोबर डीप ओशियन ड्रिलिंग प्रोजेक्ट जो आपल्याला कोला द्वीपकल्प म्हणजेच आर्कटिक समुद्राच्या तिथे आहे. मग त्या कोला द्वीपकल्पमध्ये काय झालं तर 12 किलोमीटरचं डीप ड्रिलिंग प्रोजेक्ट करण्यात आला. नेमकं पृथ्वीच्या अंतरंगामध्ये काय आहे हे पाहण्याचा देखील तिथे प्रयत्न केला. त्यानंतर अप्रत्यक्ष स्रोताचा विचार केला तर तापमानात बदल. बघा आता अप्रत्यक्ष स्रोतावरून आपण काय करू शकतो की बाबा पृथ्वीच्या अंतरागात जसं जसं जाईल तसं तापमानात वाढत जातं. मग ते नेमकं कसं आहे ते पाहू. बघा तापमानातील बदल जमिनीपासून आपण जसं जसे भूगर्भाकडे जाऊ तसे तसे आपल्याला तापमान वाढताना दिसून येतं. आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते अंतरंगापर्यंत जसं जसं आपण जाऊ तसं आपल्याला तापमानात वाढ होताना दिसून येते. मग ते तापमान नेमकं कसं वाढतं तर प्रत्येक 32 मीटरला 1 डिग्री सेल्सिअसने ते वाढताना आपल्याला दिसून येतं. यावर देखील प्रश्न आलेला आहे, मग ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग दाबामध्ये होणारा बदल. मग वाढत्या खोलीनुसार दाब काय जातो वाढत जातो. तापमानात वाढ होत जाते, त्याचबरोबर दाबात वाढत होत जाते. मग दाबात वाढ नेमकी कशी होते तर
वाढत्या खोलीनुसार आपल्याला दाबात वाढ होताना दिसून येते. त्यानंतर पुढे घनतेमध्ये बदल होताना दिसतो. वाढत्या खोलीनुसार घनतेमध्ये देखील वाढ होतो. त्याचबरोबर उल्का असतील, गुरुत्वाकर्षण बलातील फरक. मग गुरुत्वाकर्षण बल सर्वाधिक कुठे आहे तर ध्रुवावर आहे आणि सर्वात कमी कुठे आहे तर विषुववृत्तावर आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर भूकंप लहरी आणि चुंबकीय बलाचा अभ्यास यावरून आपण काय करतो, अप्रत्यक्ष स्रोताच्या माध्यमातून पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर आता बघा, पृथ्वीच्या अंतरंगाची रचना, द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अर्थ नेमकं कशा प्रकारचे आहे ते पाहू बघा. मग पृथ्वीच्या अंतरंगाचा विचार केला तर आपल्याला प्रामुख्याने सुरुवातीला कवच म्हणजेच क्रस्ट, त्यानंतर मेंटल आणि त्यानंतर कोर अशा प्रकारे आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाची रचना झाल्याचे दिसून येते. मग नेमकं क्रस्ट का आहे, मेंटल का आहे, कोर का आहे याविषयी सविस्तर माहिती पाहू. मग सुरुवातीला आपण आकृतीच्या माध्यमातून त्यांचं स्थान पाहण्याचा प्रयत्न करू. मग सुरुवातीला आपण पाहू की बाबा पृथ्वीच्या वरचा भाग म्हणजेच हा वरचा भाग आपल्याला क्रस्ट म्हणजेच भूकवच पाहायला मिळतो. त्याच्या खाली आपल्याला एक वीक भाग पाहायला मिळतो, त्याला अस्थेनोस्फियर म्हणतात. त्याच्यानंतर मेंटल म्हणजेच आपण काय म्हणलं हे प्रावरण आणि त्यानंतर आपल्याला गाभा पाहायला मिळतो. सुरुवातीला आपण क्रस्ट पाहिलं, त्यानंतर मेंटल आणि गाभा. मग आता बघा क्रस्टचा विचार केला तर आपल्याला 0 ते 100 आपण पुढे डिटेल पाहू. मग क्रस्टचा विचार केला तर आपल्याला क्रस्टच्या नंतर डायरेक्ट खाली अस्थेनोस्फियर, त्यानंतर मेंटल, त्यानंतर कोअरचे बी 2 प्रकार आहेत ते आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यामध्ये आउटर कोअर असेल, इनर कोअर असतील. आपल्याला इथं काय लक्षात ठेवायचं की बाबा पृथ्वीच्या अंतरंगामध्ये सुरुवातीला भूकवच आहे, त्यानंतर प्रावरण आहे, त्यानंतर गाभा आहे आणि त्यांची रचना अशा प्रकारची असते. दॅट्स इट. त्यानंतर बघा पृथ्वीचं अर्थ क्रस्ट म्हणजे भूकवच आता नेमकं काय आहे त्याविषयी सविस्तर माहिती पाहू. भूकवचाचा विचार केला तर बघा पृथ्वीच्या सर्वात वरच्या थराला भूकवच असे म्हणतात आणि भूकवचाची सरासरीची जाडी किती आहे 30 किलोमीटर्स आहे, 30 किलोमीटर. बघा भूकवच म्हणजे काय तर पृथ्वीच्या सर्वात वरच्या थराला आपण भूकवच म्हणतो आणि त्याची सर्वसाधारण सरासरी जाडी किती आहे 30 किलोमीटर आहे. मग याची जाडी व्हॅरी करते बघा मित्रांनो. पर्वतरांगामध्ये त्याची जाडी 40 किलोमीटर आहे तर महासागरामध्ये त्याची जाडी आपल्याला 10 किलोमीटर असताना दिसून येते. मग कवचाचा विचार केला तर त्याची देखील 2 भागामध्ये विभागणी केली जाते. मग वरचा भाग म्हणजे ज्याला आपण सियाल म्हणतो आणि त्याच्या खालचा भाग म्हणजे सायमा. सियाल म्हणजे काय, सिलिका आणि अल्युमिनियमपासून बनलेला भाग म्हणजे सियाल. मग सियाल हा भूपृष्ठाचा सर्वात वरच्या थराला काय म्हणतात, सियाल म्हणतात आणि हा प्रामुख्याने सिलिका आणि अल्युमिनियमपासून बनलेला असतो. मग सियाल काय तर भूपृष्ठाच्या सर्वात वरच्या भागाला आपण सियाल म्हणतो आणि तो कशापासून बनलेला आहे, सिलिका आणि अल्युमिनियम, हे लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर सियालची घनताचा विचार केला तर 2.7 घनता आहे, 2.7 घनता आहे कशाची, सियालची. त्यानंतर हा प्रामुख्याने ग्रॅनाइट खडक आढळतो. आता सियालमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, हा भूकवचाचा सर्वात वरचा भाग आहे. त्यानंतर यामध्ये काय आढळतं, सिलिका आणि अल्युमिनियम. त्यानंतर याची घनता किती आहे 2.7 आणि यामध्ये प्रामुख्याने कोणता खडक आढळतो म्हटलं, ग्रॅनाइट खडक आढळतो. दॅट्स इट. त्यानंतर पुढे सायमा. आता भूकवचाचा दुसरा भाग आपण सियाल पाहिला, आता सायमा. आता सायमाचा विचार केला तर आपल्याला सियाल थराच्या खालील भागाला आपल्याला सायमा म्हणतात. मग हा देखील काय सिलिका आणि मॅग्नेशियमपासून बनलेला आहे. याची घनता किती आहे 2.9. त्यानंतर यामध्ये प्रामुख्याने बेसाल्ट खडक आढळतात आणि महासागराचा थर सायमाने बनलेले असतात. आता सायमाचा विचार केला तर आपल्याला काय लक्षात ठेवायचे मित्रांनो, तर बघा हा आपल्याला सियालच्या खाली आढळतो काय, सायमा. कशापासून बनलेला आहे, सिलिका आणि मॅग्नेशियमपासून. त्यानंतर याची घनता किती आहे 2.9. त्यानंतर यामध्ये प्रामुख्याने कोणते खडक आढळतात, बेसाल्ट. त्यानंतर सियालमध्ये काय आढळत होते, ग्रॅनाइट आणि इथे कोणते खडक आहेत, बेसाल्ट. आणि महासागराचे थळ जनरली कशापासून बनलेले असतात तर सायमापासून बनलेले असतात. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा आता आपण कवचानंतर आता मेंटल म्हणजेच प्रावरणविषयी सविस्तर माहिती पाहू. आता प्रावरणाचा विचार केला तर भूकवचाच्या खालच्या थराला प्रावरण असे म्हणतात. मग प्रावरणाचा विचार केला तर त्याचा विस्तार किती आहे 30 किलोमीटरपासून ते 290 किलोमीटरपर्यंत आहे. भूकवचाची जाडी किती आहे जनरली 30 किलोमीटर. आता मेंटल म्हणजेच प्रावरणाची जाडी किती आहे तर 30 ते 2900 किलोमीटरपर्यंत आहे. मग पृथ्वीच्या एकूण वस्तुमानापैकी 68% आणि घनफळापैकी 83% भाग कशाने व्यापलेला आहे, प्रावरणाने व्यापलेला आहे. आणि प्रावरणाच्या घनतेचा विचार केला तर जनरली आपल्याला 3.4 घनता पाहायला मिळते. मग याची देखील 2 भागामध्ये विभागणी केली जाते, ज्याला बाह्य प्रावरण आणि अंतप्रावरण असं म्हटलं जातं. मग बाह्य प्रावरणाचा विचार केला तर 40 ते 700 किलोमीटरपर्यंतचा हा भाग आहे. बाह्य प्रावरणाचा विस्तार किती आहे 40 किलोमीटरपासून ते 700 किलोमीटरपर्यंत आहे. आणि या थरात ऑलिफिन आणि पॉयरॉक्झिन हे घटक आढळतात. ऑलिफिन आणि पॉयरॉक्झिन हे घटक खालीलपैकी कुठे आढळतात म्हटलं तर आपल्याला माहीत असायला पाहिजे बाह्य प्रावरण. त्यानंतर शिलारस आढळणारे दुर्बल आवरण अस्थेनोस्फियर
हा आपल्याला या ठिकाणी आढळताना दिसून येतो. आपण जे पुढे पाहू त्यानंतर पुढे अंतःप्रावरण. अंतःप्रावरणाचा विचार केला तर हा 700 ते 2890 किलोमीटरपर्यंत आपल्याला याचा विस्तार होताना दिसून येतो आणि हा प्रामुख्याने सिलिका व इतर ऑक्साईडपासून बनलेला आहे. मग अंतःप्रावरणाचा विचार केला तर हाचा विस्तार किती आहे हो, तर 700 ते 2890 आणि हा प्रामुख्याने कशापासून बनलेला आहे, सिलिका आणि इतर ऑक्साईडपासून बनलेला आहे. मग आपण आणखी काही महत्त्वपूर्ण टर्म पाहू ज्यामध्ये मृदावरण. लिथोस्फिअर म्हणजे नेमकं काय, तर भूकवच व प्रावरणाच्या वरच्या भागाला एकत्रितपणे मृदावरण असे म्हणतात. आता भूकवच म्हणजे भूकवचाचा खालचा भाग आणि प्रावरणाचा वरचा भाग याला एकत्रित काय म्हणतात, मृदावरण म्हणतात. त्याची जाडी जनरली 10 ते 200 किलोमीटरपर्यंत असते. त्यानंतर दुर्बलावरण ज्याला अस्थिनोस्फिअर म्हणतात. प्रावरणाच्या वरच्या थराला दुर्बलावरण असे म्हणतात. बघा हा जनरली 400 किलोमीटरपर्यंत असतो आणि जनरली ज्वालामुखी आपल्याला इथूनच उगम होताना दिसून येतात. या थरात ज्वालामुखीतून बाहेर पडणारा मॅग्मा लावारस आढळतो. लावारस कोणत्या थरात आढळतो, तर प्रावरणातील अस्थिनोस्फिअर म्हणजेच प्रावरणाच्या वरच्या भागात असणारा थर म्हणजे कोणता, अस्थिनोस्फिअर म्हणजे तो दुर्बल आवरणामध्ये आपल्याला ज्वालामुखीतून बाहेर पडणारा ज्वालारस असताना दिसून येतो. त्यानंतर पुढे गाभा. आता पृथ्वीच्या अंतरंगातील आपण अत्यंत मधील भाग पाहत आहोत. सुरुवातीला आपण क्रस्ट पाहिलं, त्यानंतर मेंटल पाहिलं, आता कोअर पाहत. मग कोअरचा विचार केला तर या थराचा विस्तार 2900 ते 6370 किलोमीटर आपल्याला गाभ्याचा विस्तार होताना दिसून येतो. मग गाभ्याची घनता नेमकी किती आहे, तर 13 घनता आहे. त्यानंतर हा थर निफेपासून बनलेला आहे म्हणजेच निकेल व लोहे. आता आपल्याला निकेल आणि लोहेपासून म्हणजेच निफेपासून गाभा कशापासून बनलेला आहे, निफे, आणि निफेमध्ये काय निकेल आणि लोहांचा समावेश होताना दिसतो. आणि एकूण वस्तुमानापैकी आपल्याला हे 32% वस्तुमान आणि 16% घनफळ आपल्याला गाभ्यामध्ये असताना दिसून येतं. त्यानंतर आपल्याला ह्याच्यात लक्षात काय ठेवायचं, विस्तार, त्यानंतर त्याची घनता, त्यानंतर कशापासून बनलेला आहे आणि त्याचं वस्तुमान घनफळ लक्षात ठेवलं तर बेटरच. त्यानंतर आता याचं देखील 2 भागामध्ये विभाजन केलं जातं, बाह्य गाभा आणि अंतर्गत गाभा. मग बाह्य गाभ्याचा विचार केला तर 2900 ते 5100 हा आपल्याला विस्तार दिसून येतो बाह्य गाभ्याचा, 2900 ते 5100. आता बघा इथं कन्फ्युजन होऊ शकतं की इंटरनल कोअर, एक्सटर्नल कोअर लिक्विड आहे का सॉलिड आहे, कसं आहे काय नाही. बघा आउटर कोअर म्हणलं तर द्रव स्वरूपाचं आहे, आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे काय, तर बाह्य गाभा हा सॉलिड आहे, बाह्य गाभा हा लिक्विड आहे म्हणजेच द्रव स्वरूपाचा आहे आणि या थरातून दुय्यम लहरी प्रवास करत नाहीत. आता बाह्य गाभाचा विस्तार केला तर त्याचा विस्तार किती आहे, 2900 ते 2900 ते 5100. आणि बाह्य गाभा जनरली कशापासून बनलेला आहे, द्रवापासून बनलेला आहे, ती लिक्विड फॉर्ममध्ये आहे आणि या थरातून काय होतात, दुय्यम लहरी प्रवास करत नाही. त्यानंतर पुढे आंतरिक गाभ्याचा विचार केला तर 5100 ते 6370 आणि हा सॉलिड आहे. बाह्य गाभा लिक्विड आहे तर बाह्य गाभा लिक्विड तर अंतर्गत गाभा सॉलिड घन आहे आणि यातून दुय्यम लहरी प्रवास करतात. बाह्य गाभ्यामधून दुय्यम लहरी प्रवास करतात का हो, तर नाही, अंतर्गत गाभातून त्या लहरी प्रवास करतात. मग अंतर्गत गाभा हा काय आहे, तर सॉलिड घन आहे. अशा प्रकारे आपण पृथ्वीच्या अंतरंगाविषयी देखील सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यानंतर बघा आता हे पृथ्वीचे अंतरंग आहेत. आपण सुरुवातीला पाहिलं क्रस्ट असेल, बेंटल असेल, कोर असेल. मग यांना डिवाईड करणाऱ्या डिस्कंटिन्युटीज म्हणजेच विलगता आहेत. मग त्या नेमक्या कोणत्या आहेत यावर देखील बऱ्याचदा प्रश्न येतात, ते पाहण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीला सियाल आणि सायमा कशाने विभागले आहे, कोनरॅड विलगता. त्यानंतर सायमा आणि बाह्य प्रावरण कशाने विभागले आहे, मोहो. त्यानंतर बाह्य प्रावरण आणि अंतःप्रावरण रेपेटी. त्यानंतर अंतःप्रावरण आणि बाह्य गाभा गुटेनबर्ग आणि बाह्य गाभा आणि आंतरिक गाभा लेहमन. अशा प्रकारे आपल्याला विभागताना दिसून येतो. मग सियाल आणि सायमा याला कोणत्या विलगतेने वेगळे केलेले आहे, सियाल आणि सायमा, तर काय सांगायचं, कोनरॅड. त्यानंतर सायमा आणि बाह्य प्रावरण म्हटलं तर मोहो. त्यानंतर बाह्य प्रावरण आणि अंतःप्रावरण म्हणजे रेपेटी आणि अंतःप्रावरण आणि बाह्य गाभा म्हटलं तर गुटेनबर्ग आणि बाह्य गाभा आणि आंतर्गिक गाभा म्हटलं तर लेहमन. याची आपण ट्रिक्स लक्षात ठेवू शकतो की क म र गेली, कमर गेली, ही जर लक्षात ठेवलं तुम्ही ट्रिक्स, कमर गेली, तर तुम्हाला ह्या सर्व डिस्कंटिन्युटीज लक्षात ठेवी. आपल्याला फक्त कमर गेली लक्षात ठेवायचे. क म्हणजे कॉनरॅड, म म्हणजे मोहो, र म्हणजे रपेटी, ग म्हणजे गुटेनबर्ग आणि ली म्हणजे लेहमन. अशा प्रकारे आपल्याला सर्व विलगता लक्षात ठेवायच्या आहेत. आय होप तुम्हाला ह्या बाबी समजल्या असतील. आपण विशेषतः काय तर पृथ्वीची उत्पत्ती त्याचबरोबर पृथ्वीचे अंतरंग याविषयी सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला या बाबी समजल्या असतील आणि या बाबी समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि आपला
कंटेंटवरील कशा प्रकारे जास्तीत जास्त होल्ड वाढेल किंवा या घटकावर आपले प्रश्न चुकणार नाहीत या बाबीची खात्री करा आणि इथेच थांबू. धन्यवाद.